सिंगलच्या वतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय बिनगडी बाद 2 धावा. श्रीकृष्ण क्रीडांगण मैदान आपण जर पाहिलं तर सापे इथून तुम्हाला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. एकूण 5 दिवस रात्रीचा खेळ तुम्ही इथे मात्र नक्कीच अनुभवणार आहात. जबरदस्त संकल्पना 5 स्टारच्या वतीने पाहायला मिळाली. सरपंच ग्रुप सापे यांच्या वतीने पाहायला मिळाली. SK स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. इथे मात्र फटक्या सजवून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच चेंडूच्या मिरिटवरती मात्र फटक्या सजवला नाही. त्याचमुळे मात्र चेंडू अगदी वेगाने निघून गेला. अगदी इष्टांच्या डोक्यावरून मात्र फ्लाय झाला आणि इष्टांच्या पाठीमागे अंकुश जाधवचं मात्र जबरदस्त कार्य पाहायला मिळतो. या आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर चांगली सुरुवात सुदर्शन काटोले आपल्या संघाला देत असताना आतापर्यंत एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये कुठल्याही फलंदाजाला मात्र खेळता आला नाही. अचूक लेंथ आणि अचूक टप्पा इथे मात्र मेंटेन केलाय सुदर्शनना. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, जबरदस्त कनेक्शन, फटका हवेत खेळला आणि चेंडू मात्र निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. 4 धाबांसाठी चौकार. चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट. चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट. अरे केलंय आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट. आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट. आयोजन होला खात. सलगचा दुसरा सत्र आपण पाहतोय की ही स्पर्धा आपल्याला थेट रजनी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचं एक सातत्य टिकून ठेवलं आहे SK स्पोर्ट्स सापे संघानं. आपण जर नक्कीच स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच तब्बल 10 पेक्षा अधिक वर्ष या स्पर्धेला आज पूर्ण होत असताना पुन्हा आता मात्र टणकेला अगदी चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातो. डीप स्क्वेअरकडे फिल्डर तिथे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट, चांगली फेकी, चांगलं कनेक्शन ST रक्षकाच्या वतीने पाहायला मिळालं. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिले आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना PG स्पोर्ट खाते संघाने एकही विकेट इथे गमावला नाहीये. आणि धावसंख्या आपण धावफलकावर जर पाहिली तर बिनगडी बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सचिन कलेक्शनच्या डिगीज पोपटर आज नितीन मागे आमच्या समित आहेत आणि स्वतः सचिन मागे सुद्धा मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो सध्या आपण जर निगीज पाहिलं तर अगदी साखरपुडे समारंभ जोरदार सुरू आहेत. लग्न समारंभ, हल्दी समारंभ नक्कीच अनेक संख्येने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि जर तुम्हाला नक्कीच ब्रँडेड कपडे जर नक्कीच घ्यायचे असतील तर तुम्ही सचिन कलेक्शनला मात्र भेट देऊ शकता. स्वस्त दरात ब्रँडेड कपडे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स मात्र या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या षटकाला आता सुरुवात केल्या जाईल वाशिरे एंडकडनं. ज्या दिशेने वाशिरे गाव वसलेलं आहे त्या वाशिरे एंडकडनं मात्र दुसऱ्या षटकाला आता सुरुवात केली जाईल. अकुट टप्पाचा चेंडू पूल गेलाय, जबरदस्त कनेक्शन, कुणाल गुंदेच्या बॅटमधून आला हा दमदार हिट. एकूण 7 धावांसाठी षटकार. खंबीर पाठीशी आहे खंबीर हे साथीला त्यांच्या झुंजार. आहे तो संतोष सुतार, आहे तो संतोष सुतार, आहे तो संतोष सुतार. सारे कटी सॅल्यूट माणूस ग्रेट आहे हा मेघनाथ शेठ. स्पर्धेचं गुणगान करणारे संगीत आणि आमचे जे 5 स्टार आहेत त्यांचं मात्र गुणगान करणारे संगीत तुम्ही DJ मनीष नक्कीच माध्यमातून ऐकता. परंतु नक्कीच कुणाल गुंदीने मात्र नक्कीच या ठिकाणी गुणगान करणारा षटकार पाहिला. संकेतला मात्र नक्कीच चांगलं संकेत दिले आणि मात्र या ठिकाणी टॉप एज चेंडू हा बेट शॉट फायलीकडे फिल्डर सज्ज आहेत. परंतु आय थिंक पाहूया एक्झॅक्टली काय गेले त्या ठिकाणी. झेल तर नक्कीच पकडलाय परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला की नाही. यस, ओके, फिंगर अप. आणि पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी PG स्पोर्ट खाते संघाला कुणाल गुंदली बॅक टू द डगआउट.
जबरदस्त सॉन्ग आणि लक्ष सुद्धा तुम्हाला 3 षटके 15 मिनिटाच्या आत मात्र नक्कीच हाताळायचे आहेत. जिगणेश वापले संघ लक्ष सुद्धा जर तुम्ही 15 मिनिटाच्या आत जर 3 षटके हाताळले नाही तर 16 ओव्हरमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये मात्र ठेवावा लागेल. बाद होण्यापूर्वी कुणालने आपल्या संघासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण 11 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर निलेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चांगली सुरुवात कुणालने मात्र करून दिली परंतु मोठी इनिंग तो खेळू शकला नाहीये. आणि या ठिकाणी पाहू शकाल चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतो अगदी जमिनीच्या साह्याने चेंडू मात्र नक्कीच कव्हर बाउंड्रीकडे मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि कुठे निलेश दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये होता परंतु वैभवने मात्र नक्कीच नाकारलं आणि एका धावेवरतीच मात्र या ठिकाणी समाधानी दोन्ही फलंदाज राहत असताना धावसंख्या सिंगलच्या वतीने पोहोचते 14 या आकड्यावर. पहिल्या फेरीतील आपण 7वा सामना इथे मात्र एन्जॉय करतो. जिगणेश वाफाले ए विरुद्ध पीजी कासने. त्यानंतर आदित्य स्पोर्ट पटका संघ फाईट करेल स्वरूप 11 वाचिरे संघाच्या विरोधात. इथे मात्र रिव्हर्सचा फटका जबरदस्त कनेक्शन आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने वैभव हलकेनं. नाबाद हलके आहे परंतु फटक्यात खूप मोठं दम पाहायला मिळालं. 4 धावांसाठी चौकार. खंबीर पाठीशी आहे खंबीर हे साथीला त्यांच्या झुंजार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार. सॅल्यूट माणूस ग्रेट आहे हा मेघनाथ शेठ. जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण आणि या फटक्यासाठी या सत्रात आपण जर विचार केला तर नक्कीच पीजी स्पोर्ट काशीचा वैभव हलके असेल, विकी स्पोर्ट कुक्षकाचा बबलू पाटील असेल या फटक्यांवरती जास्तीत जास्त धावा जोडण्याचा ते प्रयत्न करतात आणि यशस्वी सुद्धा मात्र नक्कीच होताना आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहेत. आणि तो फटका आज वैभवच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एकूण 4 धावा देऊन गेला आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला सुदर्शन काटोलीच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त 7 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या परंतु आतापर्यंत संख्येचा विचार आपण केला तर त्यांनी लिगली 4 चेंडू हाताळले आणि तब्बल 11 धावा त्याने खर्च केल्या आणि एक विकेट सुद्धा मात्र नक्की त्याला मिळाली. धावसंख्या चौकाराच्या माध्यमातून पुढे जाताना पाहायला मिळते 18 या आकड्यावर 1 गडीच्या मोबदल्यात. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. या चांगली वापसी पाहायला मिळते पीजी स्पोर्ट काशी संघाची. पुन्हा 10 स्विचचा फटका परंतु मात्र ही लेंथ अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळालेली अगदी वाईट यॉर्कर लेंथ आणि त्याच्यावरती मात्र नक्कीच कुठेतरी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवने केला आणि कुठली धाव मात्र संकेतने या चेंडूवरती मात्र खर्च केली नाहीये. चांगला कमबॅक चांगली वापसी पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 18. पीजी कासने म्हटलं तर अगदी स्वर्गीय पांडुरंग गुंडली स्पोर्ट कासने या नावाने मात्र संघ सातत्याने तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. इथे मात्र पाहू शकाल थोडंसं रणपंथीत मात्र चुकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचाच्या वतीने डॉट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. आणि ज्यावेळी एखादा फलंदाज अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नक्कीच गोलंदाजाचा नक्कीच रिदम असतो तो मात्र नक्कीच थोडंसं मात्र ठिकाणी भरकट्टन आपल्याला पाहायला मिळतो असतो आणि तेच दृश्य पाहिलं. इथे मात्र फुल टॉस होता. टर्न केला अगदी ऑन साईडला डीप स्क्वेअर इकडे फिल्डर जे आहेत. संधी होती वैभवला की या चेंडूचं दर्शन अगदी सीमरशीचं मात्र घडवणं गरजेचं होतं परंतु नक्कीच कुठेतरी मात्र थोडंसं घाईने मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये आणि त्याचमुळे एका धाबीवरती मात्र शेवटच्या चेंडूवरती समाधानी राहावं लागलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी येऊन अगदी थांबायचं आहे. सचिन कलेक्शन टॉस बॉक्समध्ये तुम्हाला येऊन थांबायचं आहे. आदित्य स्पोर्ट पडगा विरुद्ध स्वरूप 11 वाशेरे या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे कारण आपण विचार केला तर या ठिकाणी 2 षटकासाठी आतापर्यंत वेळ खर्च केलेला आहे. या ठिकाणी 11 मिनिटं तुम्ही नक्कीच घेतलेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली या ठिकाणी सतीश काटोलेने मात्र शॉर्ट पिच चेंडू होता फुल करता पर्यंत फटका हवेत होता
परंतु निघित त्या ठिकाणी पाहू शकाल झेल ड्रॉप तिथे मात्र होताना पाहायला मिळाला. एक संधी होती त्या ठिकाणी की अजून मात्र या ठिकाणी एक सफलता जिग्नेश वाफाले संघाला मात्र मिळाली असती, परंतु मात्र त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. झेल ड्रॉप झाला आणि मात्र फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळत असताना वैभव आणि निलेश हे दोन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. सध्या पाहिलं तर आपण वैभव थोडंसं मात्र आक्रमक बॅटिंग करण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करतोय. इथे मात्र या ठिकाणी पाहू शकता पुन्हा एकदा फटका हवेत केला आहे, परंतु अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉईंट चुकीचं क्षेत्रक्षण आणि मात्र त्या चुकी मला चेंडू मात्र निघून गेला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला आपल्याला फलंदाज निलेशच्या बॅटमधून. हे सत्यवान मागे सहकारी लाभले सत्यांची भारी, लाभले सत्यांची भारी, लाभले सत्यांची भारी. एसके स्पोर्टची पोरं सारी जमले तर आज ग्राउंडवरी, जमले तर आज ग्राउंडवरी, जमले तर आज ग्राउंडवरी. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र या फटक्यावरती किमान सिंगल किंवा डबल धावा पार आपल्याला, परंतु चेंडूने मात्र कुठेतरी हुलकावणी दिली आणि तब्बल 4 धावा देऊन गेला मात्र तो फटका. आणि आता मात्र टर्न गेला ऑन साईडला, फिल्डर आहे डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअरला कडे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकच धाबेवरती मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाज निलेशला. आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे मजल मारत असताना आपण पाहतोय 1 गडी बाद 25 धावा. मित्रांनो उद्या ठीक दुपारी 2 वाजता शेड्यूलला मात्र आपण सुरुवात करणार आहोत. आज नक्कीच पहिला दिवस रात्रीचा आपण खेळ पाहिलं, थोडंसं उशिराने नक्कीच आज खेळ आपण सुरुवात केला, परंतु उद्या ठीक 2 वाजता सर्व संघांना जी वेळ दिली जाईल त्या वेळेवरती मात्र सर्व संघाने आपली उपस्थिती मात्र या ठिकाणी दाखवायची आहे. ओहो चांगली चेंडूची फेकी, वेलकम दत्ता सुतार. भरपूर वेळानंतर मात्र नक्की त्यांची आमची आता भेट होत असताना त्यांचा शेड्यूल सुद्धा मात्र खूप बिझी आहे आजच्या दिवसात आपण विचार केला तर. आणि आज नक्कीच खूप जबाबदारी त्यांच्यावरती मोठी पाहायला मिळाली. आणि आयवास जेलसाठी मित्रांनो A1 जोडी अर्थात मोहन शेठ सालवी आणि दत्ता शेठ सुतार यांच्या वतीने प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. संख्या 25 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धाबांचा वेग नक्कीच इथून मात्र वाढवला जाईल का, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ आय थिंक समाप्तीच्या वाटेवरती पाहायला मिळतोय. रिबसचा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. या वेकेंड एरिया आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू मात्र जाऊन धडकतो सीमे रेषेला. आणि हा येतोय वैभवच्या बॅटमधून दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत चांगल्या धाबा या षटकामध्ये सुद्धा मात्र पाहायला मिळत आहेत, कारण आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूमध्ये 10 धाबा जोडल्या गेल्या. और पिच चेंडू हेलिकॉप्टर उचललाय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर सज्ज आहेत, परंतु चुकीचा अनुमान, चुकीचा जजमेंट आणि चेंडू मात्र निघून गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. नक्कीच गरजेचं होतं, परंतु नक्कीच त्याचे प्रयत्न जे पाहिले ते आपण नक्कीच थोडेसे अपूर्ण राहिले आणि त्याचमुळे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे मात्र नक्कीच निघून गेला. अगदी उंजलीमधून मात्र तो चेंडू मात्र या ठिकाणी फरार झाला. आणि हा दुसरा षटकार पाहिला आपण PG स्पोर्ट कास्टे संघाच्या इनिंगमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या 1 गडी बाद 35. आणि आतापर्यंत 3 षटकांसाठी इथे मात्र वेल परफेक्टली 15 मिनिटांचा मात्र नक्कीच घेतलेला आहे. आणि तुमच्याकडे आता मात्र 5 मिनिटं शिल्लक आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मित्रांनो उद्या ठीक सकाळी दुपारी 2 वाजता शेड्यूल आपण सुरुवात करणार. पहिला सामना असेल पॉवर ऑफ तलवली विरुद्ध जयगणेश वाफाले B. दुसरा सामना असेल नितेश 11 कुरुन विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग. तिसरा सामना असेल श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली विरुद्ध अर्जुले 11 अर्जुली. चौथा सामना असेल जय बजरंग वडवली विरुद्ध आयोजक संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल SK स्पोर्ट्स सापे. दरम्यान इथे मात्र जबरदस्त फ्लॅगशिप, टायमिंग प्रॉपर आणि जे अंतर मिळणं गरजेचं होतं ते अंतर सुद्धा प्राप्त केलं आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 7 धाबांसाठी षटकार.
हे चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट ये चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट अरे केले आयोजन हो लाखात एसके ट्रॉफी डे नाईट जबरदस्त मात्र या ठिकाणी या षटकाला सुरुवात केली निलेशनं, कारण ऋतिकने मात्र पहिल्या चेंडू मात्र हाताला लागते एसट्यांच्या रोखानं, परंतु निघित तिथे मात्र फटका पाहिला तर अगदी सजवण्यात आला आणि काय जबरदस्त मात्र स्लॉक सुपच्या अंदाजामध्ये मात्र फटका पाहिला आपण. अगदी 6 धाबा मात्र फटका देऊन गेला. जबरदस्त बॅटिंग. आता मात्र समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला कुठला फिल्डर नाहीये. जबरदस्त क्लासिकल बॅटिंग बाय निलेशच्या वतीने पाहतोय आणि चेंडू मात्र सीमेच्या पलीकडे निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. अरे केले आयोजन हो लाखात एसके ट्रॉफी डे नाईट केलंय आयोजन हो लाखात एसके ट्रॉफी डे नाईट केले आयोजन हो लाखात एसके ट्रॉफी डे नाईट केले आयोजन हो लाखात एसके ट्रॉफी डे नाईट. असं वाटतं की हा फटका मात्र वारंवार पाहतच राहावा आणि नक्कीच प्रिन्स मूवीज पुन्हा नक्कीचा फटका रिप्ले नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. काय जबरदस्त फटका आपण पाहतो. या चेंडूच्या मिरिटवरती बॅटिंग सध्या सुरू आहे निलेशच्या वतीनं, कारण निलेशच्या प्रथमतः आपण जर पाहिलं नक्की थोडंसं संयम खेळ मात्र बाळगला, परंतु आता मात्र नक्कीच आक्रमक बॅटिंग त्याच्याकडून पाहायला म्हणतो या आणि स्लॉक ओव्हरमध्ये कशा रीतीने बॅटिंग होणं गरजेचं आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तो देत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव गोलंदाज ऋतिकने हाताळला. धावसंख्या स्थिर आहे. 1 गडी बाद 45 धाबा. अगदी डेंजर झोनकडे आता मात्र ही धावसंख्या वाटचाल करत असताना अजूनही मात्र पहिल्या डावाचा आपण खेळ पाहिले तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग. फुलटॉस चेंडू आहे, टर्न केला अगदी वाडिश मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागेल. धावसंख्या 46. मित्रांनो उद्या 5वा सामना असेल SSC पडगे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. 6वा सामना असेल अल्पते पडगे विरुद्ध सुभाष 11 खानिवली. 7वा सामना असेल विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध कलंबोली आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल निर्वी 11 वाशिरे विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. असे एकूण 16 संघ तुम्हाला उद्याच्या दिवस रात्रीमध्ये संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी पहा खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. बॅटची नक्कीच इनर एज पाहिली आपण. कुठल्याही प्रमाणे मात्र पंचांच्या निर्णयाकडे मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिलं नाहीये, कारण त्याला ठाऊक होतं की बॅट चेंडूमध्ये नक्कीच स्पर्श झालाय आणि एस टी रक्षकाने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी झेल संपादित केला आणि लागणारा दुसरा धक्का PG कासने संघाला. एसके ट्रॉफी डे नाईट बाद होण्यापूर्वी 10 चेंडूचा मात्र वैभवने मात्र या ठिकाणी सामना केला आणि 1 षटकारे 2 चौकारात साईडने 17 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती पाहायला म्हणतोय मयूर दलवी. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डाबातील आणि लगेच आपण नाणेफेकी मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सचिन कलेक्शन टॉस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. स्वरूप 11 वाशेरे आणि त्याचप्रमाणे आदित्य स्पोर्ट पडगा. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र फटका हवेत केला, परंतु डीपमध्ये मात्र फिल्टर सज्ज आहेत. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न संत फेकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाला संधी मिळाली. अगदी सहजपणे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण गेल्या आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 48 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी 49 धाबांची आवश्यकता असेल ते म्हणजे जय गणेश वाफाली संघाला. त्या धाबाचा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत. स्वरूप 11 वाशिरे आपण टॉस वाईट करूया. तर मी मेघनाथजी शास्त्री यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी संपन्न करायची आहे. या स्पर्धेचे आयोजक मेघनाथजी शास्त्री यांच्या वतीने आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. ओव्हर टू युअर टॉस बॉक्स. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय गरत. थँक्यू सो मच योगेश पाटील. सर्वांचं एस ट्रॉफी 2023 मध्ये सहर्ष स्वागत.
मेघनाथजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा पहिल्या फेरीतील आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल. एका बाजूला आदित्य स्पोर्ट्स पडगा टीमला आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला स्वरूप 11 वाशिरे. टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एसके ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक सरपंच ग्रुप आणि सरपंच ग्रुपचे मेंबर मेघनाथजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. आदित्य टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत जनार्दन. एसके ट्रॉफी अशी मागणी आहे परंतु सरपंच ग्रुप आलेला आहे. टॉस स्वरूप 11 वाशिरे टीमनं जिंकलाय. टॉस कॅप्टनला कुणाल शास्त्री यांच्याकडून देण्यात आलेलं हे शीतपेय आपण देतोय. थँक्यू सो मच. मेघनाथ आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. काय निर्णय असेल? बॅटिंग. फ्लडलाईट्स मध्ये मॅच आहे म्हणून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय की आणखी काही कारण आहे? काय नाही, आमची सेकंड मॅच आहे म्हणून. येस, या हंगामामध्ये जास्त क्रिकेट खेळलेले नाहीत परंतु तुमच्या गावाच्या शेजारीच हे मैदान आहे. एकूणच तुमच्यासाठी देखील घरचंच मैदान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर काय वाटतं बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये आदित्य संघाची गोलंदाजी पाहता तुमची बॅटिंग पाहता किती चांगला स्कोर असेल? आम्ही 40 ते 45 रन बनवायचा प्रयत्न करू. कुठल्या फलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवणार? निलेश मागे, परेश मागे, आकाश मागे आणि आणखीन 2-3 खेळाडू आहेत. स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? आणि आयोजन तर चांगलाच केलं आहे. गेल्या वर्षी येऊन केलता, कोरोना आला म्हणून आयोजन राहिला म्हणून बंद झाली एसके ट्रॉफी. येस, तेव्हाची परिस्थिती सर्वांसाठी फार बिकट होती परंतु आता पुन्हा एकदा एसके ट्रॉफी आपल्या भेटीस आलेली आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. जनार्दन, तुम्ही एक सिनियर खेळाडू आहात, गेली कित्येक वर्ष खेळत आहात, पण परिसरातील क्रिकेट फार जवळून तुम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. एसके ट्रॉफीबद्दल तुम्ही काय सांगाल? एसके ट्रॉफी ही आपल्या परिसरातील डे नाईट होणारी एकमेव स्पर्धा असते आणि एकदम उत्कृष्ट असं आयोजन असतं आपल्या ज्ञानेश्वर दादाचं आणि सर्वांचंच. त्यामुळे मी त्यांना आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आहे. येस, जसा तुम्ही उल्लेख केलात की एकमेव स्पर्धा आहे, डे नाईट खेळली जाते पडगा परिसरामध्ये, त्यामुळेच कुठेतरी जास्त सराव देखील नसतो अंडर फ्लडलाईट्स खेळण्याचा. तर तुम्ही ह्या स्पर्धेसाठी काही विशेष सराव केलेला आहे का? आणि आता टॉस जिंकला नाही आहेत, तुम्ही गोलंदाजी करणार आहात, किती स्कोरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आमचा प्रयत्न असेल 35 ते 40च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचं, कारण त्या हिशोबाने आम्ही त्यांची प्लॅनिंग केलेली आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा मी देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे सचिन कलेक्शन टॉस बॉक्समध्ये आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की स्वरूप 11 वाशिरे टीमनं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय घरत. दोन्ही कॅप्टन मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि या स्वरूप 11 वाशिर संघाने मात्र नक्कीच नाणेफेकी जिंकली त्या ठिकाणी आणि कॅप्टनला मात्र नक्कीच त्या ठिकाणी आपण शीतपेय दिलं. कुणाल शास्त्री यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच टॉस सेरेमनीसाठी मात्र हे शीतपेय लाभलेलं आहे. तर सलामी जोडी ते मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहिला तर अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र नक्कीच फिल्डर सज्ज होते. ऋतिक आणि सुदर्शन या ठिकाणी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि षटकाला सुरुवात केली या ठिकाणी निलेशनं चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात केली. हो, अगदी स्विंग इन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला आणि हे वैशिष्ट्य आहे निलेशचं. जेव्हा जेव्हा तो नक्कीच गोलंदाजी करतो त्यावेळी मात्र लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि ज्यावेळी चेंडू मात्र तो हाताळतो त्यावेळी मात्र एखादा कोण तयार करतो आणि जास्तीत जास्त चेंडू मात्र त्याचे नक्कीच आउट स्विंगर आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यापैकी ही डिलिव्हरी आज आपल्याला पाहायला मिळाली. हो, पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची लेन. जणू काय पहिल्या चेंडूचा मात्र नक्कीच तिथे रिप्ले पाहिला की काय सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आणि माझ्या सोबतीला आता जोडले जात आहेत माझे परम मित्र अजय घरत. वेलकम अजय, तुझं स्वागत है कॉम्बॉक्स में. धन्यवाद योगी. अच्छा टारगेट सेट किया गया है इस मैच में पीजी स्पोर्ट्स कास्ट ने टीम द्वारा 48 रन्स बनाए हैं और 49 का बड़ा टारगेट कहा जा सकता है और गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है और इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया था, काफ़ी गेंद टर्न हुई, अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे वहाँ पर सुदर्शन पूरी तरह से बीट हुए, लगातार डॉट गेंदे खेल रहे हैं. सुदर्शन एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है, बड़े शॉट्स लगाने में माहिर है,
लेकिन कहीं ना कहीं उनको बांध कर रखा गया है नीलेश द्वारा। अच्छी फिरकी देते हुए गेंद को, और बीच बीच में तेज भी कर रहे हैं, बदलाव कर रहे हैं अपनी गेंदों में। इस बार छोटी गेंद थी, ये मौका ज़रूर था, हुक करने की कोशिश हुई लेकिन फिर से चूक गए, और बिल्कुल भी आत्मविश्वास नहीं है बल्लेबाजी में। एक और डॉट गेंद। म्हणजे ज्याप्रमाणे अजय सुदर्शन काढवले मात्र गोलंदाजी चांगली केली होती, मात्र तसा मात्र तो खेळ करू शकला नाही, कारण सलगचा चौथा डॉट चेंडू त्याच्या बाटमध्ये आपण पाहतोय। एकी धाव त्याला मात्र नक्की तिथे जोडता आली नाही आणि आतापर्यंत निलेशने 5 चेंडू हाताळले, फक्त एकच धाव तिथे मात्र खर्च केली। काय जबरदस्त सुरुवात पीजी कास्ते संघाची आपल्याला या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली। ओहो, पुन्हा आता मात्र तीच चूक, जबरदस्त मात्र ठिकाणी स्पेल समाप्त केला निलेशने बॅटिंग करत असताना सुद्धा मात्र चांगल्या धाबांचं योगदान दिलं। 7 चेंडूमध्ये 17 धाबा जोडल्या आपल्या संघासाठी, आणि धाबांचं संरक्षण करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाहीये, परंतु गोलंदाजी पाहिली तर अगदी चमत्कारी गोलंदाजी त्यांनी हाताळली। फक्त एकच धाव खर्च केली आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी जे गणेश वाफाळी संघाला 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे। देखिए आस्किंग रेट कैसे एक ओवर के बाद इतना ऊपर जा सकता है, जो कि पारी की शुरुआत में 12.25 रन प्रति ओवर का था, लेकिन अब 16 रन प्रति ओवर का हो चुका है। भरपूर वेगात हा षटक मात्र कंप्लीट केला, फक्त 3 मिनिटांना हा षटक कंप्लीट केला आहे। 3 ओव्हरसाठी नक्कीच 15 मिनिटांचा वेळ आपण देत आहोत, परंतु नक्कीच त्याच्यापेक्षा अधिक वेगाने सुतार हा षटक त्यांनी कंप्लीट केला। और उम्मीद है कि इसी तरह से आने वाले ओवर्स भी जल्दी जल्दी समाप्त किए जाएंगे, लेकिन देखिए बल्लेबाजों पर भी बहुत कुछ निर्भर करेगा मेरे ख्याल से, क्योंकि बल्लेबाज इस तरह से डॉट गेंदे खेलेंगे तो फिर 2-2.5 मिनट में भी ओवर समाप्त हो सकता है। तो कुछ रन्स बनाने होंगे यहाँ पर, मैच को जीतना है तो आक्रमण करना होगा बल्लेबाजों को। 3 ओवर्स में 48 रन्स की ज़रूरत है वाफाली बी टीम को ये मुकाबला जीतने के लिए। नेवर लेकर वैभव वाल्के, छोटी गेंद, इस बार बढ़िया पोजीशन में आकर गेंद को घुमाया है, शानदार हुक शॉट, लॉन्ग लेग की दिशा में फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए। 4 रन। ये आयोजक एसके ट्रॉफीचा सरपंच ग्रुप यो साप्याचा, सरपंच ग्रुप यो साप्याचा, सरपंच ग्रुप यो साप्याचा। बक्षीस लावलंय लाखाचा, खेळ हाय साऱ्यांच्या आवडीचा, खेळ हाय साऱ्यांच्या आवडीचा, खेळ हाय। नक्कीच आपण हा रिप्ले पाहू शकाल, काय जबरदस्त मात्र पोझिशन मध्ये आला ऋतिक, आणि जबरदस्त हुक्सचा अंदाज मात्र त्या फटक्यावरती पाहायला मिळाला, आणि एका टप्प्याच्या साह्याने मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी। असे फटके मात्र नक्कीच अजय सजवावे लागतील, तुम्हाला नक्कीच खराब चेंडूची वाट पाहण्यापेक्षा चांगल्या चेंडूला मात्र नक्कीच कशा रीती आपण फटका खेळू शकतो ते तुम्हाला प्रयत्न मात्र इथून करावे लागतील। जी बिल्कुल, जिस तरह का समीकरण है उसको देखते हुए तो अब अच्छी गेंदों पर भी आपको अच्छे शॉट्स खेलने होंगे, केवल कमज़ोर गेंद का वेट नहीं किया जा सकता है, शॉट्स मैन्युफैक्चर भी करने होंगे। इस बार वही कोशिश थी, इनसाइड आउट खेलना चाहते थे, लेकिन बढ़िया गेंद, अच्छी लाइन और थोड़ा अतिरिक्त उछाल। और वैभव हल्के एक लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है, मजबूत कंधे हैं उनके, तो ये उम्मीद तो की जा सकती है कि थोड़ा सा अतिरिक्त उछाल उनको मिलेगा, और अतिरिक्त गति भी तो थी। और नक्कीच सुरुवात तर आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चौकाराने त्याचं स्वागत केलं, परंतु त्यानंतर डॉट चेंडू मात्र हाताने पाहायला मिळाली, आणि त्यानंतर पहा पुन्हा एकदा मात्र ठिकाणी चांगल्या चेंडूची मात्र फेकी पाहायला मिळाली। स्वरूप 11 वाशिरे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सत्यवान मागे यांच्याशी मात्र लगेच तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे। पहले 3 गेंदों पर 5 रन इस ओवर में आ चुके हैं, इस ओवर को बड़ा बनाना होगा क्या, और यहाँ से 10 रन जोड़ सकते हैं इस ओवर में बल्लेबाज, ताकि आखिर के 2 ओवर्स में रोमांच बना रहे। स्लॉक करने का प्रयास, ऊपरी किनारा लगा है, शॉट फाइन लेग की दिशा से गेंद पीछे जा रही है, मिस फील्ड और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। जहां पर 1 रन बनना चाहिए था वहां पर 4 रन। और यहाँ पर देखिए अजय, गेंद ने कैसा खेल खेला, 2-2 फील्डर गेंद के पीछे भाग रहे थे, फिर भी उनको चीर कर गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। महत्वपूर्ण बाउंड्री, रन्स आने जरूरी, रन्स किस तरह से आ रहे हैं ये महत्वपूर्ण नहीं है इस समय वाफाले बी टीम के लिए। स्कोर 4 रनों से आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंच चुका है। पहले ही ऑफ स्टंप के बाहर खड़े हो गए बल्लेबाज। इस बार किनारा लगा है बल्ले का और जाना होगा पेविलियन में। यहाँ पर बैट्समैन सुदर्शन को काफी स्ट्रगल कर रहे थे,
बिल्कुल भी फॉर्म में नजर नहीं आए, निराश करते हुए सुदर्शन। केले आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट केलंय आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट केले आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट केले आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट किनारा लगा और किनारे पे लगा दिया सुदर्शन को। गेंदबाज ने जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलाय वैभवने असं म्हणायला हरकत नाही, कारण या षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिले, परंतु निकीचा एक चौकार कुठेतरी मात्र फिल्डर डिपार्टमेंटमध्ये मात्र निकी त्याला साथ मिळाली नाहीये। नवीन फलंदाज सतीश काटोले आलाय, जबरदस्त चाबूक शॉट आणि मात्र चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने। 4 धावांसाठी चौकार। ज्ञानेश्वर मागे दिलदार एसके स्पोर्ट्सचा स्पॉन्सर पाठीशी आहे खंबीर पाठीशी आहे खंबीर हे साथीला त्यांच्या झुंजार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार। इस ओवर का ये तीसरा चौका खर्चीले साबित हुए वैभव हालके और कुल मिलाकर 13 रन खर्च किए उन्होंने। ओवर की समाप्ति 2 ओवर के 50 स्कोर हुआ है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 2 ओवर्स में 35 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए जय गणेश वाफाले बी को। सतीश काटोले बड़ा नाम है और क्या कमाल का शॉट खेला उन्होंने, काफ़ी ऊपर उठती हुई गेंद थी, शॉर्ट पिच गेंद, लेकिन अच्छे कंट्रोल के साथ गेंद को हुक किया और पहले बाउंस पर स्क्वेयर लेग बाउंड्री के बाहर निकालने में कामयाब रहे। ज्यावेळी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली अजय, त्यावेळी मात्र प्रत्येक षटकामागे 12.25 ची सरासरी होती आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आपल्याला आय थिंक 14 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत। म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची गरज, म्हणजे आस्किंग रेट आता मात्र भरपूर वेगानं वाढताना पाहायला मिळते। 14.50 ची मात्र या ठिकाणी सरासरी मात्र या ठिकाणी 17.50 ची सरासरी राखायची आहे। स्वरूप 11 वाशिर संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण लगेचच सत्यवान मागे यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे। नेवर लेकर अनुभवी खिलाड़ी कुणाल गोंदली तैयार होते हुए, कई सारे पुराने चावल भी नजर आ रहे हैं। सतीश काटोले एक मंजे हुए खिलाड़ी, और एक समय हुआ करता था जब उनकी दहशत रहती थी पीटीसी में। आजकल उतना रेगुलर खेलते भी नहीं है, लेकिन अभी भी वो मादा है उनके अंदर कि वो बड़े बड़े प्रहार लगातार कर सकते हैं। ऋतिक के पास स्ट्राइक, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकलते हुए गेंद को टर्न कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। फील्डर वहाँ पर तैनात है, 1 ही रन मिलेगा। अब समीकरण 11 गेंदों में 34 रनों की ज़रूरत। मुश्किल ज़रूर है लेकिन गेटेबल भी है, ऐसे नहीं कि ये रन्स बन नहीं सकते। हो, नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते आणि इथून सुद्धा मात्र या ठिकाणी या जय गणेश वाफाले संघ या धावांचा पाठलाग करू शकतोय। प्रत्येक महत्त्वाची सूचना आहे, जो आपण नक्कीच रस्त्याच्या बाजूने पडका कल्याण जो हायवे पाहतोय त्या हायवेवरती कोणीही गाडी पार्क करू नका प्लीज। आपल्यासाठी नक्कीच पार्किंग झोन भरपूर आहे, आपण पार्किंग झोनमध्ये त्या गाड्या आपापल्या पार्क करायच्या आहेत, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मात्र कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीये याची आपण स्वतः काळजी करायची आहे। हो, या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं मात्र चेंडूची लेंथ तर पाहिली तर थोडीशी खाली राहिली, ज्या अनुषंगाने मात्र नक्कीच चेंडूची वाट पाहिली त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाहीये आणि डॉट चेंडूची मात्र सांगता इथे मात्र पाहायला मिळाली, पण बायच्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल डबल मात्र काही नुकसान पीजी स्पोर्ट काचे संघाला अजय इथून मात्र होणार नाहीये। जी हाँ, बड़े स्ट्रोक की ज़रूरत है इस समय। इस बार बाहर लगी बल्ले के बाहरी किनारे पर इनसाइड आउट शॉट खेलने का प्रयास पहले ओवर में भी किया था, लेकिन तब भी सफलता मिली नहीं थी। इस बार केवल 1 रन मिला है, तो सिंगल डबल से तो केवल स्कोर बोर्ड को आप चलता रख सकते हो, मैच नहीं जीता जा सकता है। मैच को जीतना है तो निश्चित रूप से गैप्स में खेलना होगा, बाउंड्रीज ढूंढनी होगी यहाँ पर वाफाले बी के बल्लेबाजों को, क्योंकि अब 9 गेंदों में 32 रन चाहिए। की जिथे मात्र या ठिकाणी या मोठे फटक्यांचा मात्र प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, तो प्रयत्न करतोय सतीश काटोले, परंतु कनेक्शन प्रॉपर होत नाही। मिड विकेटला मात्र फिल्डरचं जे आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 21 धाबेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहत असताना धावसंख्या मात्र आता खासो छाप गतीने आता 18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय। म्हणजे एखाद्या वालवंटामध्ये एखादा उंट ज्याप्रमाणे पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने आता मात्र या धावांसाठी तडपडत असताना जय गणेश वाफाले संघाचे फलंदाज। देखना है रेगिस्तान में फुल खेल पाते या नहीं वाफाले के लिए। 8 गेंदे 31 रन। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार बैकफुट पर जाकर हैमर्ड किया है। एक्स्ट्रा कवर रीजन में वहाँ पर मिसफील्ड पीछे, लेकिन बैकअप करने के लिए फील्डर मौजूद है। 1 ही रन मिलेगा। लगातार सिंगल्स आ रहे हैं जबकि ज़रूरत चौकों और छक्कों की है, लेकिन तारीफ करनी होगी कुणाल की, अपना अनुभव यहाँ पर
कहीं ना कहीं अपनी टीम के हित में झोंकते हुए चीज़ों को थोड़ा सिंपल ही रखा है उन्होंने, ज़्यादा कुछ करने का प्रयास नहीं किया है, एक्सपेरिमेंट नहीं कर रहे अपनी गेंदों में, सिंपल सी गेंदबाजी करने का प्रयास हो रहा है उनका। सटीक लाइन और लेंथ, यहाँ पर अपील हो रही है कॉट बिहाइंड की और अंपायर की उंगली ऊपर। सतीश काठोले के पारी का खात्मा। राजेजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना ज्ञानेश्वरजी मागे यांच्या समवेत वेलकम राजेजी पाटील, आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाब्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आता मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 5 षटकार मात्र इथे लावावे लागतील. आणि आता मात्र शेवटचं षटक मात्र हाताला येईल गोलंदाज योगेश. चला स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. यानंतर स्वरूप 11 वाशेरे विरुद्ध आदित्य पडगे या दोन संघामध्ये नक्की तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. आणि ऐवाज जेलसाठी तुम्हाला तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज. गेंदों में 29 रनों की जरूरत. इस बार उठा के खेला है, लेकिन जैसे चाहते थे वैसे संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, एक ही रन लेने का अवसर. शुरुआत भी हम देखें तो उतनी अच्छी रही नहीं. पहला ओवर खासतौर पर नीलेश की तारीफ करनी होगी, सिर्फ 1 रन खर्च किया था उन्होंने और वहां से जो दबाव बना वो हटा नहीं है. हालांकि दूसरे ओवर में 3 चौके जरूर आए थे, लेकिन फिर से गेंदबाजों ने पलटवार किया है. बढ़िया शॉट इस बार सामने की तरफ, लेकिन फिर से लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर पहुंचते हुए और फिर से 1 ही रन मिलेगा. अब तो केवल औपचारिकताएं शेष है. हो नक्कीच, कारण इथे मात्र मोठे फरके पाहायला मिळत नाही. आणि त्याचमुळे आपण पाहतो की या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण पीजी स्पोर्ट कास्ते संघाचं. जबरदस्त सुरुवात निलेशकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर कुठेतरी फलंदाज कमबॅक केलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धाबा जोडल्या होत्या, परंतु त्यानंतर कुणालनं पुन्हा आता मात्र आपल्या संघाला वापसी करून दिली. 5 धाबा त्याच्या स्पेलमध्ये पाहिल्या, पण त्याने 1 विकेट्स प्राप्त केली. आणि आता मात्र योगेश सुद्धा मात्र स्लॉग ओव्हरमध्ये मात्र चांगल्या प्रमाणे चेंडूची हाताळणी करतोय. अगला मैच आदित्य स्पोर्ट्स पड़गा और स्वरूप 11 वाशेरे के बीच में. इस बार फोर्सिंग स्ट्रोक, हवा में गेंद, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. बहुत ही बढ़िया फील्डिंग उस दिशा में, लगातार गेंद उनकी तरफ ट्रैवल कर रही थी और इस बार कैच लपकने में कामयाब हुए फील्डर. थँक्यू डीजे. रोहितनं मात्र हा झेल अतिशय मात्र या ठिकाणी सहजपणे मात्र त्या ठिकाणी समाप्त केला लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं. आणि आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रुपेश. रुपेशला सुद्धा आपण भरपूर दिवसानंतर खेळताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पहा, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकाला सुगंध देऊन जाणार हा चेंडू पाहिला आपण. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र रुपेशला मात्र या ठिकाणी बीट केलं गोलंदाज योगेशनं. देखिए इस पारी में हमने वैभव हल्के को भी देखा, उनको भी अच्छा उछाल मिला था और अब योगेश को भी थोड़ा सा उछाल मिलता हुआ. हालांकि वो लेंथ पर भी डिपेंड करता है कि कौन सी लेंथ पर आप गेंदबाजी करते हो. इस बार आगे रखा, आसमान में तान दिया है, लेकिन केवल ऊंचाई है, स्ट्रोक में दूरी नहीं. मिड ऑफ पर बढ़िया कैच, एक और विकेट झटकते हुए गेंदबाज योगेश. अब केवल 1 गेंद शेष है इस मैच में. खंबीर पाठीशी आहे खंबीर, हे साथी
साथीला त्यांच्या झुंजार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार आहे तो संतोष सुतार काही करायचं वेगळं, देण्याची वेगळं. एकतर्फा खेळ इथे मात्र या मॅचमध्ये आपण पाहिला आणि आज सर्व सामने जर पाहिले तर नक्कीच याच अशाच प्रमाणे आपण नक्कीच एन्जॉय केले. शेवटचे चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज सारंग काटोले पाहायला म्हणतो या 6व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका केलेल का, उपस्थित प्रेक्षकांना मात्र तो नक्कीच हॅपी करेल का हा प्रश्न आता मात्र नक्कीच निर्माण झालाय. फटका तर मोठा केला परंतु उंची जास्त मिळाली आणि त्यात मला मात्र या ठिकाणी पहा गोलंदाजला असं वाटलं की विकेट किपर झेल पकडेल आणि विकेट किपरला असं वाटलं की गोलंदाज झेल पकडेल आणि मात्र खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय पीजी स्पोर्ट कसने संघानं. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक. जय गणेश वाफळे ए आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावराचा पुरस्कार. आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत ज्याने बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 17 धावांचं जबरदस्त योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि तो खेळाडू आहे पीजी स्पोर्ट कास्ने संघाचा निलेश इज द मॅन ऑफ द मॅच. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही मॅच समरी पाहू शकाल. 48 धावा प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी पीजी स्पोर्ट कास्ने संघाने जोडले आणि त्या धावांचा पाठलाग करताना फक्त 22 धावसंख्येपर्यंत जय गणेश वाफळे संघ मात्र पोहोचू शकला.